सगळ्यांना नमस्कार. थोडीशी इंट्रो आता जरा सगळे एनर्जी झालेत. सेशन खूप चांगलं जोरात चाललं होतं, त्यामुळे तशीच ऊर्जा निर्माण ठेवता येईल असा प्रयत्न करूया. तर आधी स्वतःची ओळख करून देतो थोडीशी. माझं पूर्ण नाव स्वानंद उल्हास दातार. गेली 9 वर्ष मी जनता सहकारी बँक पुणे, आपल्या देशातली एक अग्रगण्य मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँक आहे, त्याच्यामध्ये 9 वर्ष ऑफिसर आणि त्यातली 5 वर्ष ब्रँच मॅनेजरशिप मी करतो आहे. आत्ता मुंबईला ब्रँच मॅनेजर म्हणून कार्यरत आहे आणि स्टार्टिंगपासून लोन्स अँड ॲडव्हान्सेसमध्ये एक्सपिरियन्स आहे. त्यामुळे जेव्हा स्पीचसाठी एखादा विषय आला तर आर्थिक साक्षरता, ते म्हटलं ओके की बाबा रोजचा विषय आहे किंवा बऱ्याचदा कस्टमरशी इंटरॅक्शन करताना ह्याच्यावरती बरेच सल्लामसलत होत असतात. त्यामुळे मी म्हटलं नक्की आवडेल. सो या विषयावरती तुमच्याशी संवाद साधायचा प्रयत्न असेल. सो बेसिकली आर्थिक साक्षरता म्हणजे आपण त्याला इंग्लिशमध्ये फायनान्शियल लिटरसी म्हणू शकतो. कोणाला काही कल्पना आहे का ह्याच्यातून? कोणी काही गेस करू शकेल का? कोणीही सांगायला हरकत नाही. ठीक आहे, मी एक्सप्लेन करतो. आधी एक थोडासा सर्वे करतो म्हणजे मला लक्षात येईल इकडे काय एज ग्रुप आहे. इकडे 12वी ते 15वी साधारण किती जण आहेत? हात वर कराल का जरा? ओके. ग्रॅज्युएशन झालं आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशन चालू आहे असं कोणी? नोकरी करते का इकडे कोणी आत्ता? ओके ओके. सो एज ग्रुप साधारण लक्षात आलं आहे. आता ऑलमोस्ट तुम्ही येत्या 2 ते 3 वर्षामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण करणार आहात, करेक्ट? त्याचे तुमचे प्लान्स तयार असतील, पुढे काही पोस्ट ग्रॅज्युएशन होईल आणि पहिली सॅलरी मिळेल तुम्हाला. त्याची स्वप्न आत्तापासूनच बघायला तुम्ही लागला असाल की म्हणजे खर्चाची लिस्ट तयारच असेल, फक्त कधी येते, क्रेडिट होतं आहे आणि आता मी काय काय करू त्याचं, करेक्ट? म्हणजे एक 10 वर्षापूर्वी माझी अशी स्थिती होती. मी काही तुमच्यापेक्षा फार मोठा नाही, पण 9 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे एवढाच यातला प्लस पॉईंट आहे. सो काय वाटतं म्हणजे तुम्हाला की प्रत्येकजण आपापली एक स्वप्न बघतो की मला पहिली सॅलरी झाली माझी, 5 महिन्याची सॅलरी म्हणा, 6 महिन्याची सॅलरी म्हणा, ह्याचं एक तुमचं मनातल्या मनात गणित असतं. प्रत्येकाची एक इच्छा असते की बाबा नाही मला हे करायचं आहे. तर त्यातली मी जी काही ऑब्झर्वेशन केलेत आत्तापर्यंत किंवा जे काही आपण आजूबाजूला बघतो, तर माणसाच्या प्राथमिक गरजा तर तुम्हाला कल्पना असेल, आपण शाळेपासून शिकतोय, अन्न, वस्त्र, निवारा. पण काय माहिती मित्रांनो की दुर्दैवाने ना लिस्ट कुठून सुरू होते? पहिला पगार आला, दुसरा आला, तिसरा आला की पहिले काय करायचं? आयफोन घ्यायचा, नाहीतर मग सॅमसंग एस सिरीज, मग नाही बाबा बुलेट पाहिजेच मला, रॉयल एनफिल्ड, आता मग KTM, अजून एक ब्रँड, मग अजून एक सॅलरी येते. नाही आता कुठेतरी बाबा ते नॉर्थ ईस्ट वगैरे फिरून आलं पाहिजे, गोवा, केरळ, बॅकवॉटर्स, हिमाचल, बरेच मूवी बघतो आपण. आणि मग ह्याच्यातून काही राहिलं की मग अन्न, वस्त्र, निवारा वगैरे बघूया आपण. तर ह्याच टॉपिक संदर्भात जो विषय निवडला आहे आज की आर्थिक साक्षरता. काय आहे मित्रांनो की आपण सगळेच तरुण आहोत आणि प्रत्येकालाच पैसा हा इंडिपेंडंट करत असतो. पण एकदा आपल्या हातात पैसा आला की त्याचा वापर कसा केला पाहिजे आणि तो जर योग्य रीतीने आपण नाही करू शकलो तर मग जी तारांबळ उडते ना, त्यावेळेला तुम्हाला हेल्प करणारं कोणी नसतं. आता विषय असा आहे की मगाशी मी तुम्हाला लिस्ट सांगितली की आय होप सो इकडे त्यातलं कोणी तसं नसावं. पण समजा तुमच्या मनात अशी स्वप्न असतील की मला माझा पगार मिळाला आहे, आता मी आयफोन घेतला, गाडी घेतली, घर बांधायचं आहे, त्याच्यानंतर काय इलेक्ट्रिक व्हेकल आले नवीन, ती गाडी दारात पाहिजे, फॉरेन ट्रिप करायचे, बाकी राज्य फिरायचे, तर ह्या सगळ्याचं तुम्ही कॉस्टिंग केलं तर तुमच्या इयरली पॅकेजच्या पण ते पुढे असतं. बरोबर बोलतोय मी? तर आता त्या गरजा पण भागवायच्या आहेत, कारण मी नोकरीला लागलो आहे, दाखवायचं आहे.
मग आपण काय करतो, बँकेत जातो आणि कर्जासंदर्भात विचारणा करतो. क्रेडिट कार्डचे फोन तर दिवसात 1000 ऑफर सुरूच असतात, मेलवर येतात, मेसेजवर येतात, फोन येतात. आणि मग साहजिकतेने आपण अरे नाही ठीक आहे होईल मॅनेज, किती बाबा ओके करू मॅनेज होईल. का तर एकदमच आपण इंडिपेंडंट नसतो किंवा डिपेंडही नसतो. घरी आई बाबा थोडेसे सपोर्ट करतात आणि कर्जाच्या माध्यमातून आपण आपल्या गरजा भागवण्याचा प्रयत्न करतो. पण याच्यात होतं काय माहिती आहे मित्रांनो, की ही कर्जाची लिस्ट जी आहे ना, ती मंथ एंडला तेव्हा तुम्ही बघता तेव्हा अशी एक वेळ येते की आता माझ्या प्राथमिक गरजा भागवण्यासाठी माझ्याकडे काही शिल्लक नाही आहे. कर्ज वाटप करताना बँका असतील, प्रायव्हेट फायनान्स इन्स्टिट्यूशन असतील, ते तुम्हाला अगदी गळ्यात हार घालून, रेड कार्पेट घालून ट्रीटमेंट देतात. या 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 कर्ज घ्या, अगदी फ्री आहे क्रेडिट कार्ड. मला तरी अजून कोणी फ्री क्रेडिट कार्ड वाटणारी बँक भेटली नाही. तुम्ही एकदा ते गणित कोणाकडून तरी चांगल्या फायनान्शियल एक्सपर्टकडून समजून घ्या की ह्या सगळ्या फसव्या प्रलोभनांना बळी पडून आपण त्याचा वापर करत सुटतो आणि इथून खरी ना ती कसरत सुरू होते. खरं सांगायचं तर की सगळ्याच टेम्पररी गरजा आपण कर्जाच्या माध्यमातून भागवण्यासाठी हा सगळा अट्टाहास करतो, पण त्यातून मानसिक समाधान आपल्याला मिळतंय का नक्की? म्हणजे फॉर एक्झाम्पल की बाबा तुम्ही आता इकडे शिकताय, आता एक्झाम्पल आपण नाशिकचं पकडूया की नाशिकपासून साधारण 30-40 किलोमीटरपर्यंत माझा जॉब आहे आणि इथे पब्लिक ट्रान्सपोर्टचं माझ्याकडे साधन नाही आहे. तर मला 2 व्हीलर घेतली पाहिजे का? मला नक्की घेतली पाहिजे. पण मी इथे राहतोय आणि माझा जॉब 10 मिनिटावरती आहे आणि मी 2.5 लाखाची बाईक घेऊन काय करणार आहे? त्याचा येणारा EMI, बरं त्याच्या मागे पेट्रोलचा खर्च, त्याचा मेंटेनन्सचा खर्च, ह्याचा गणित तुम्ही कधी विचार केला आहे का? त्यामुळे आपण ज्या काही आपल्या आर्थिक गरजा भागवतोय त्याच्यातून आपल्याला समाधान मिळतंय का किंवा ती आपली प्राथमिक गरज आहे का, ह्याच्यावरती विचार करणं खूप अत्यंत निकडीचं आहे. आणि हेच ते वय आहे. कारण विषय कुठून सुरू होतो माहिती आहे का? एकदा लाईफ स्टँडर्ड आपलं सेट केलं की नाही बाबा आता 4 लोकांनी बघितलं मी बुलेटवरून फिरतो आणि मग एक दिवस अचानक सायकलवरून फिरण्याची वेळ आली. अरे काय रे बाबा बुलेट कुठे गेली तुझी? नाही मग काहीतरी कारण सांगून मग करायचं, पण ती बुलेट कर्ज फेडली नाही म्हणून बँक घेऊन गेलेली असते. म्हणजे कोणी गैरसमज करू नका, तुमच्यावर अशी वेळ यावं किंवा तुम्ही असं माझं म्हणण्याचं हे नाही, पण विषय समजून घ्या की तुम्ही पुढच्या ह्याच्यात आर्थिक क्षेत्रात तुम्ही जेव्हा कमवायला लागणार आहात तर तुमच्याकडून या चुका होऊ नयेत म्हणून हा पर्टिक्युलरली विषय आहे. आता मनाला समाधान मिळणं ह्यासारखी जर गोष्ट असेल, जसं की मी नोकरीला लागलो, चांगला मला बाबा 50-60 हजार रुपये स्टार्टिंग पगार आहे, अतिशय उत्तम. मी एखादी कार घेतली 10 लाखापर्यंतची, त्यासाठी मी लोन काढलं, अतिउत्तम. ती कार घेऊन तुम्ही जर एखाद्या टुरिस्टसाठी म्हणून त्याचा वापर केला की त्याच्यातून तुम्हाला इन्कम जनरेशन होणार आहे, त्याच्यातून माझा EMI सुटणार आहे, भले तो पूर्ण सुटेल, अर्धा सुटेल, व्हॉट एव्हर इट इज, पण तुम्ही जी काही गुंतवणूक करताय त्याच्यावरती तुम्ही जे काही कर्ज घेतलं आहे त्याच्यातला रिटर्न जर तुम्हाला मिळणार असेल तर ती इन्व्हेस्टमेंट अतिउत्तम आहे. त्यावेळेला ती तुमची लाईफस्टाईल म्हणून कन्सिडर होणार नाही, तर तुम्ही ती तुमची ॲसेट तयार करताय आणि त्याला जे लागणारा कर्जाचा EMI किंवा इंटरेस्टचं गणित आहे ते सोडवण्यासाठी त्याच्यातून तुम्ही रिटर्न जनरेट केलेले आहेत. सो हा नक्की प्लस पॉईंट आहे. तुमचं राहतं घर आहे, आईबाबांची गुंतवणूक आहे, तुम्ही एक इन्व्हेस्टमेंट म्हणून एक ॲडिशनल घर घेतलं समजा, ते जर तुम्ही भाड्याने देणार असाल आणि त्याच्यातून भाडं जनरेट होणार असेल तर हे पॉझिटिव्ह साईन आहे. तर नोकरी लागल्यानंतर किंवा कमवायला लागल्यानंतर असं काही करायचंच नाही असं नाही, पण तुम्ही जी काही गुंतवणूक कराल किंवा ज्या गोष्टींसाठी तुम्ही कर्ज घ्याल त्याच्यातून मला परतावा काय मिळणार आहे ह्या गोष्टींचा आधी विचार करा. आता झालंय काय माहिती आहे का की 20 ते 30 वयोगटातील तरुणांचं टेन्शन काय आहे, सगळ्यांना फास्ट श्रीमंत व्हायचं आहे. मला डायरेक्ट माझी तुलना अंबानी, टाटा डायरेक्ट तिकडेच, मधलं काही आपल्याला दिसतच नाही. त्याचं कारण काय? इंस्टाग्राम, फेसबुक. बरं हल्ली ते स्मार्टफोनमध्ये एक चांगलं फीचर आहे, तुम्ही जे काही सर्च करता ना त्याच गोष्टी तुम्हाला दिसत असतात. तुम्ही गुगलला तुमच्या मनात जे काय आहे ते टाका, इंस्टाग्राम स्क्रोल केलं त्याचीच ॲडव्हर्टाईज, फेसबुक स्क्रोल केलं त्याचीच ॲडव्हर्टाईज. त्यामुळे होतं काय की तुमची इच्छा नसेल ना तरी पण तुम्ही त्याला बळी पडता.
त्यामुळे एक माझा चांगला सल्ला असेल की आधी ते फंक्शन तुम्ही सेटिंगमध्ये जाऊन बंद करा. कारण मग त्याच्यात काय होतं की मग हायर लाईफस्टाईल जगण्याची स्वप्न माणूस बघायला लागतो की काय म्हणजे खालच्या वस्तू वापरायच्याच नाहीत, सगळंच ब्रँडेड पाहिजे. पण खिशात आहे का ह्याचा हिशोब नसतो. फॉरेन ट्रिप्स करायच्या आहेत, नवीन स्टार्टअप सुरू करायचं आहे, देश फिरायचा आहे, स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. आणि हे सगळं किती कमवायला लागल्यानंतर 3-4 वर्षात. की ते अंबानींना पण जमलं नव्हतं. मग हे त्यांच्याच सगळ्या त्या स्टोरी आणि आत्मचरित्रातून वाचलेल्या कथा सांगतो की त्यांनी सुद्धा काय काय लॉस किंवा फेल्युअर पत्करलेत. पण आपल्याला सगळं ते 3-4 वर्षात हवं असतं. ह्याचं एकमेव कारण म्हणजे काय की पेशन्सची कमी आहे. आज कुठलीही गुंतवणूक करताना एकाचे डबल असा हिशोब जरी समोरचा काही प्रलोभन देऊन घेत असेल तरी आपण आज साक्षर आहोत, आज आपण ग्रॅज्युएट आहोत, आज आपण पोस्ट ग्रॅज्युएट आहोत, तर त्याच्यातून नक्की मिळणार आहे का? तुमचा एखादा कोणी फायनान्शियल कन्सल्टंट असेल आणि नसेल तर उत्तम व्यासपीठ म्हणजे बँक. मी माझ्या 9 वर्षाच्या एक्सपिरियन्सवरून सांगतो की आता हल्ली बँक हे असं व्यासपीठ झालं आहे ना की ऑल फॅसिलिटीज अंडर वन रूफ. तुम्ही कुठल्याही बँकेत प्रवेश केलात तर इन्शुरन्सवाला तुमच्याकडे धावून येतो, बाजूला म्युच्युअल फंडवाला बसलेलाच असतो. लोन मागायला तर म्हणजे हल्ली असं झालं आहे की पूर्वी लोक बँकेच्या दारात यायचे, आता बँक लोकांच्या दारात जाते. का तर प्रत्येकालाच कॉम्पिटिशनमुळे गरज आहे. त्यामुळे दोन्ही साईडनी जरा बॅलन्स राहिला तर दोघांचाही विकास साध्य होऊ शकतो, ह्याच्यावर माझा विश्वास आहे. पण कसं आहे की सगळंच आयुष्य कर्जावरती ढकलणं ह्याच्यामध्ये कुठला शहाणपणा नाही मित्रांनो. घर घेतलंय ते हप्त्यानी, कार घेतले ती हप्त्यानी, मग त्याचा हप्ता भरता भरता इन्शुरन्सचा एक खर्च त्याच्यात ॲड होतो. तो जवळजवळ एक EMI असतो तुमच्या माहितीसाठी, आणि तो दरवर्षी आपल्याला करावाच लागतो. म्हणजे तुम्ही 13 EMI भरत असता. मग पेट्रोल भरायला नको बाबा, तिकडे जायचंय, मग ते परवडेल का, मग खिशात काय राहतंय का. त्यामुळे तुमची गरज आणि तुमची हौस ह्याच्यातला पहिला फरक ओळखायला शिका मित्रांनो. प्राथमिक स्वरूपामध्ये कर्ज मिळणं हल्ली खूप सोपं आहे. म्हणजे जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की बँका हल्ली म्हणजे आलं की सुरूच, म्हणजे तुम्ही फक्त पाऊल ठेवायची खोटी बँकेमध्ये, काय हवंय काय हवंय लगेच की आपल्याला पण अरे बाबा आपण कोणीतरी आहोत, म्हणजे आपली कदर केली जाते, म्हणजे आपल्यात काहीतरी आहे. मी बँकर असूनही सांगतोय तुम्हाला, पण ॲक्च्युली गोष्ट तशी नसते मित्रांनो. तुम्ही कर्ज घेताना तुम्ही आलाय तुमच्याकडे बघून कर्ज वाटप होतं अशा भ्रम असेल तर तो आधी दूर करूया. तुमचा सिबिल रिपोर्ट हा सगळ्यात पहिले बघितला जातो. इकडे सिबिल रिपोर्टबद्दल माहिती आहे का? कुणी हात वर कराल का तुम्ही? सिबिल ही कन्सेप्ट माहिती आहे तुम्हाला? ओके. इथे असे किती आहेत की बँकेत अकाउंट आहे? हात वर कराल प्लीज. ओके. बऱ्याच जणांचे नाही असं लक्ष देत आहे. तर पहिलं माझी तुम्हाला एक ॲडवाईस असेल, तुम्हाला जी बँक जी सुटेबल वाटेल, ज्याच्यावर विश्वास वाटेल किंवा जी कम्फर्टेबल असेल, पहिले तुम्ही अकाउंट उघडा. तुम्ही बँकेत पाऊल ठेवल्याशिवाय तुम्हाला हा अवेअरनेस येणं थोडं कठीण जाईल. तर सिबिल ही अशी कन्सेप्ट आहे की तुम्ही जी जी कर्ज घेतलेत जन्मापासून मरेपर्यंत, आता जन्मापासून म्हणजे काय, तर 18 वर्ष होईपर्यंत तुम्हाला बँकेमध्ये कोणी कर्ज देत नसतं. त्यामुळे मी जन्मापासून म्हणजे 18 वर्षाच्या पुढे. तर 18 वर्ष जेव्हापासून तुम्ही कर्ज घेतलेत ते आजपर्यंत तुम्ही काय कर्ज घेतले, ती कशी फेडले, किती रुपयाचं कर्ज होतं, काय घेतलंय, ह्या सगळ्या गोष्टी त्या सिबिल ट्रान्सयुनियन कंपनीकडून आपल्याला प्राप्त होतात. तुम्ही बँकेत पाऊल टाकल्यानंतर कर्ज देताना आधी आम्ही सिबिल रिपोर्ट काढतो. तुमची क्रेडिबिलिटी कशावर ठरते? त्या सिबिल रिपोर्टवरती ठरते. आणि तुम्ही जी सगळी स्वप्न बघितलेत हे सगळं कर्जावरती नंतरचं नंतर बघू, नंतर पगार वाढेल, हे होईल ते होईल, महागाई पण त्याच रेशोने वाढत असते मित्रांनो. आणि जसं महागाई वाढणार आहे, कर्ज वाढणार आहे, तुमच्या गरजाही वाढणार आहेत. त्यामुळे हे बॅलन्सिंग तुम्हाला जपलं पाहिजे. तुम्ही जरी नाही केलं ना बॅलन्सिंग, तरी बँक बरोबर बॅलन्सिंग करते. तुमची सॅलरी जर फॉर एक्झाम्पल 1 लाख रुपये आहे, बँक तुम्हाला मॅक्झिमम 70%च लोन देते. त्यामुळे तुमचा 1 लाख पगारा पूर्ण जर EMI मध्येच जात असेल आणि तुम्ही नवीन कर्ज मागायला बँकेत जर गेलात तर तुम्हाला लोन मिळणार नाही, बँक तुम्हाला तिकडे रिजेक्ट करेल. त्यामुळे हे आपण जे काही आपल्या गरजा भागवतोय त्याच्यामध्ये 70% इन्व्हेस्टमेंट 70%पर्यंतचीच कर्ज, म्हणजे 70,000 रुपयापर्यंतचीच EMI बँक एक्सेप्ट करेल. त्यामुळे कर्ज घेताना ह्या गोष्टीचाही विचार आपण केला पाहिजे.
आता एक काही तुम्हाला एक ॲडवाईस देईन की हुशार आणि श्रीमंत माणसं पैशाचे काय नियम वापरतात, म्हणजे आपण आपल्या त्या डेली लाईफस्टाईलमध्ये पटकन असे इम्प्लिमेंट करू शकत नाही असं होणार नाही, पण तुम्ही आत्ता जर प्रयत्न केलेत तर त्याचे रिटर्न तुम्हाला नक्की भविष्यात दिसतील. सगळ्यात पहिले काय तर तुमचं मंथली बजेट झालं पाहिजे. मला बाबा 50,000 सॅलरी आहे, त्यातले माझी प्राथमिक गरजा किती आहेत, माझ्यावर घरातले किती डिपेंड आहेत. बाबा ओके, आई बाबा पण जॉब करतायत किंवा त्यांचं त्यांना आहे, आता जे काय आहे मलाच आहे, सगळे खर्च करण्याची गरज नाही. तुम्ही स्वतः आत्मनिर्भर व्हा असा माझा तुम्हाला एक सल्ला असेल. तुमचं मंथली बजेटमध्ये प्राथमिक गरजा, माझ्या हाऊस मोज काय आहेत आणि मग त्यातलं सेविंग मी किती करू शकतो. तर साधारण 50-30-20 हा रेशिओ कायम आयुष्यभर लक्षात ठेवा. उत्पन्नाचं 50%, तुमच्या उत्पन्नाचा 50% रेशिओ हा तुमच्या प्राथमिक गरजांसाठी वापरला गेला पाहिजे मित्रांनो. अन्न, वस्त्र, निवारा. ज्यांचं त्यांचं बँकेत अकाउंट आहे किंवा ज्यांचं नाही आहे त्यांनी लवकरात लवकर ते ओपन करून जेव्हा केव्हा तुमची पहिली सॅलरी येईल, सगळ्यात पहिली ॲक्टिव्हिटी तुम्हाला काय करायची आहे, पहिले तुम्हाला लाईफ इन्शुरन्स आणि मेडिक्लेम काढून घ्यायचं आहे. ह्याची गरज मे बी तुम्ही सगळे अवेअर असाल, कोणाच्या घरामध्ये काही प्रसंग घडतील किंवा ओळखीच्या नातेवाईकांमध्ये आपण ऐकतो, मित्रमैत्रिणीमध्ये ऐकतो. मेडिक्लेम आणि लाईफ इन्शुरन्स ही आजच्या काळाची गरज आहे मित्रांनो. आणि फक्त तुमचा नाही, तुम्ही आणि तुमची फॅमिली. काय आहे माहिती आहे का, सगळं छान चालू आहे, सेविंग सुरू आहे, खर्च बॅलन्स चालू आहेत, पण एक मेडिकल इमर्जन्सी तुमच्या पूर्ण सेविंगचं गणित बिघडवते. पण हाच तुम्ही जर मेडिक्लेम काढला असेल 20 लाख रुपये, 15 लाख रुपये, जसं तुमचं गणित बसेल त्याप्रमाणे, आज त्या खर्चाची तुम्हाला चिंता करायची गरज नाही. इन्कम टॅक्स ओल्ड रिजिमप्रमाणे तुम्ही जी काही इन्व्हेस्टमेंट करताय त्यासाठी त्याचं डिडक्शन म्हणून सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होतो. त्यामुळे सगळ्यात पहिले तुम्हाला पगार आल्यानंतर किंवा तुम्ही तुमचं आर्थिक गणित सुरू केल्यानंतर सगळ्यात पहिले लाईफ इन्शुरन्स आणि मेडिक्लेम तुम्हाला उतरवायला गरजेचं आहे. मगाशी जसं म्हटलं 50-30-20 त्यातले 50% गरजेच्या खर्चासाठी, 30% तुमची जी काय हाऊस मौज आहे, जे मगाशी मी म्हटलं फोन घ्यायचा आहे, बाईक घ्यायचे, गाडी घ्यायचे, फॉरेन ट्रिपला जायचे, देशातले विविध प्रदेश बघायचे, त्यासाठी तुम्ही वापरलं पाहिजे. आणि 20% ही बचत झालीच पाहिजे. तुम्ही जास्त केलीत तर अतिउत्तम, पण मिनिमम 20% हे झालंच पाहिजे. 20%मध्ये मग तुम्ही त्याच्यातही डायव्हर्सिफिकेशन करा. काही तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये ठेवा, SIP चालू करा, रिकरिंग डिपॉझिट, फिक्स्ड डिपॉझिट. सोन्यासारखी उत्तम गोष्ट नाही. आता तुम्ही सोन्याचे भाव कुठपर्यंत गेलेत तुम्ही ऐकलेत. दरवर्षी मी 1 तोळं सोनं घेईन, अर्धा तोळं सोनं घेईन आणि त्याचं ॲव्हरेज बघा तुम्ही येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला त्याचा कसा फायदा पडतो. आणि सोनं हा असा दागिना आहे की इझिली लिक्विडेट होतो. आणि ते कोणाकडून घेतलं आहे, काय घेतलं आहे. माझ्याकडे बाबा 2 तोळे सोनं आहे, मला आत्ता पैशांची गरज आहे, मी पटकन बाजूच्या ज्वेलरमध्ये गेलो तर तुमचं सोन्याची क्वालिटी तपासतो, त्या प्रपोर्शनमध्ये तुम्हाला लगेच हार्ड कॅश किंवा बँकमध्ये पैसे जमा होतात. त्यामुळे तुमची जी काही 20% बचत दर महिना तुम्ही करताय ती सुद्धा डायव्हर्सिफाईड असली पाहिजे. की एनी टाईम काही लिक्विड फंडमध्ये, काही ब्लॉक फंडमध्ये, ह्या प्रपोर्शनमध्ये तुम्ही जर ते सेव्हिंग केलं तर त्याचा तुम्हाला परतावा चांगला मिळणार आहे. कुठलीही मोठी खरेदी करायची असेल 1 आठवडा विचार करायचा. पटकन आपल्या मनात काहीतरी आपण बघतो आणि नाही मला हे घेतलंच पाहिजे, पण त्याची किंमत माझ्या मंथली सॅलरी एवढी असते, नाही ते पुढच्या महिन्यात बघू. नाही, 1 आठवडा त्याच्यावरती तुम्ही विचार करा. गरज आहे की हाऊस, यातला फरक तुम्हाला कळला पाहिजे मित्रांनो. कारण ती हाऊस असेल, गरज नसेल की त्याचं पुढचं गणित काय कोलमडतं हे तुम्ही कमवायला लागल्यानंतर तुमचं तुम्हाला कळेल. 10% मिनिमम सेव्हिंग, 20% जे म्हटलं त्याचे 10% तरी मिनिमम हे लिक्विड फंडमध्ये आपलं असलं पाहिजे. आता एखादी कुठली अचानक इमर्जन्सी आली, आपल्याकडे हार्ड कॅश हातात पाहिजे. हार्ड म्हणजे बँकेत असेल म्हणा किंवा इझिली मी EMI केलं, नेट बँकिंगने पैसे पाठवले, असं 6 महिन्याचं उत्पन्न, खर्च वजा उत्पन्न म्हणतोय आम्ही, 6 महिन्यांचं खर्च वजा उत्पन्न तुमचं लिक्विड फंडमध्ये असलं पाहिजे. की काही कारणामुळे तुमचा जॉब गेला, तुम्ही जॉब करू शकत नाही आहात, काही मेडिकल झालं, काहीही कारण असू शकतं, तर 6 महिने मी घरात बसून सुद्धा माझा खर्च चालवू शकतो, जे काही माझ्या बेसिक गरजा आहेत
त्यामुळे तुमच्या उत्पन्नातलं 6 महिन्याचं हे कायमस्वरूपी बाजूला काढलं पाहिजे. टोटल उत्पन्नाच्या साधारण 50 ते 60% तुमचं कर्जातलं गणित असलं पाहिजे. 40% हे तुमचं स्वतःचं कॅपिटल असलं पाहिजे. पूर्ण कर्जावरती अवलंबून राहू नका. जसं मगाशी म्हटलं की 70%च्या पुढे बँकही तुम्हाला देत नसते. त्यामुळे तुम्ही तुमचं गणित 50%पर्यंत सीमित ठेवा, असं माझा एक तुम्हाला ॲडवाईस राहील. निवृत्तीनंतर तुम्हाला जर आरामदायी जीवन जगायचं असेल तर तुम्हाला तुमच्या वार्षिक खर्चाच्या 15 पट पैसे सेव्ह केले पाहिजेत, तर तुम्ही निवृत्तीनंतर. त्यामुळे तुम्ही जेव्हा अर्निंग स्टार्ट कराल, माझी 30 वर्षाची सर्व्हिस बाकी आहे किंवा मी जो काही बिझनेस करतोय पुढे मला 30 वर्ष राबायचं आहे, पण त्याच्यानंतर जेव्हा मी अशा कंडिशनमध्ये आता मी रिटायर झालो आहे 60ला, पण त्यावेळेला पण मला अशीच लाईफस्टाईल जगता आली पाहिजे, हे जर गणित तुम्हाला सांभाळायचं असेल तर तुम्हाला वार्षिक खर्चाच्या 15 पट पैसे हे सेव्ह करायचेत. आता पगार कोणाचा शेडी तर राहत नाही, दरवर्षी त्याची वाढ होतेच. तर ते सांभाळताना सुद्धा त्याची 1/3 बचत वाढवा, 1/3 त्याची गुंतवणूक वाढवा आणि 1/3 खर्चासाठी खर्च करा. आता की वार्षिक उत्पन्नाच्या 1% पेक्षा जास्त जर महागड्या वस्तूंवर तुम्हाला खर्च करायचा असेल, मी काय म्हणतोय एकदा विचार करा की तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या 1% पेक्षा जास्त महागड्या वस्तूंवरती तुम्हाला जर खर्च करायचा असेल तर ते गणित तुमचं कुठे ना कुठेतरी कोलमडणार आहे. त्यामुळे प्रायोरिटी ठरवा की आपल्याला काय सिक्वेन्सनी पुढे जायचं आहे आणि आपल्याला काय आपल्या गरजा आहेत. जर तुम्ही तुमच्या पहिल्या 10 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये जर तुम्ही एक सायझेबल बॅलन्स जर तुम्ही जमा केलात ना, तर तुम्हाला जो लाईफमध्ये कॉन्फिडन्स येतो तो एक अद्भुत असेल. हे माझ्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगतो की कसं होतं की मित्र आहेत, बड्डे आला, पार्टी केली, अरे नाही चल चालतंय ते, आणि मग नको एक जरा जाऊन येऊ, जरा बरेच दिवसात कुठे जाऊन नाही आलो. मित्रांनो, पहिले नाही म्हणायला शिका. प्रत्येकाची घरातली फॅमिली बॅकग्राऊंड, त्याची स्वतःची पर्सनल कंडिशन, त्याची फायनान्शियल कंडिशन ही सारखी नसते. कदाचित त्याची आपल्यापेक्षा जास्त असेल आणि आपलं कुठेतरी मला घरातली पण जबाबदारी घ्यायची आहे आणि मला स्वतःची जबाबदारी घ्यायची आहे, मला जॉबही सांभाळायचा आहे. ज्या दिवशी तुम्ही नाही म्हणायला शिकाल त्या दिवशी बचत सुरू होईल, लक्षात ठेवा. दर विकेंडला रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवलंच पाहिजे असा काही नियम नाही आहे कुठे, पण ते आणि गेलं की कुठे 2000 रुपयाची नोट उडते आपल्याला समजत नाही. त्यामुळे की आपण आपली हौस मौज कुठे सीमित ठेवायची ह्याचं एक भान आपल्याला असलं पाहिजे. आणि काय माहिती आहे का, एक ट्रेंड असा दिसतोय की हे सगळं जे करायचं आहे ना ते सगळं लोकांना दाखवण्यासाठी करायचं आहे. म्हणजे काय, घेतलं, फोटो काढले, स्टोरी, व्हॉट्सअप स्टोरी, इन्स्टा स्टोरी, बघितलं, त्याच्यानंतर काय, त्याचं उत्तर कोणाकडेच नाही आहे. त्यामुळे टेम्पररी आयुष्य जगू नका. जे काय असेल सांभाळा, खर्च करताना 10 वेळा विचार करा. आपल्या म्हणजे काही वेळेला आपण इमोशनल गोष्टींमध्ये होऊन, नाही बाबा आई वडिलांचं स्वप्न आहे ते केलंच पाहिजे, पण आत्ता आपली कंडिशन काय, अननेसेसरी कर्जाचा भार डोक्यावर घेऊन जगू नका. कारण त्याच्याने पुढे तुमचं, फॉर एक्झाम्पल, ते जर नसतं केलं तर तुमचं जे इन्व्हेस्टमेंट किंवा सेव्हिंग होणार आहे त्याचं तुम्हाला 10 वर्षांनी त्याचा उलगडा होतो आणि त्यावेळेला वाटतं अरे हे मी तेव्हा नसतं केलं तर चांगलं झालं असतं. आणि हे सगळं फॉलो करताना तुम्ही छान सेव्हिंग केलेत, तुम्हालाही विचार पटले, तुम्ही त्या प्लॅटफॉर्मवरती चालताय, आणि हे सगळं करताना सायबर अवेअरनेस हा खूप मोठी कन्सेप्ट आहे, एक लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही सगळं करताय, हे करताय, लोकांना तुमचा बॅलन्स दिसतोय आणि मग अचानक तुम्हाला फोन येतो, अहो नाही ते तुमचं असं असं झालं आहे, ते तुम्ही लगेच केलं पाहिजेत. आता परवाचा एक इन्सिडेंट सांगतो. आमच्या दादर ब्रँचमधला एक कस्टमर, याला काहीतरी इलेक्ट्रिक बिलकडून फोन आला रात्री 12 वाजता, अहो नाही ते तुमचं ते वीज बिल राहिलं आहे, ते तुम्ही नाही भरलं तर वीज कट होईल. दिवसा डोळ्या फोन केलं की कोण उचलत नाही, तर रात्री कोण फोन करणार आहे. म्हणजे आधी हा प्रश्न त्या कस्टमरला पडायला पाहिजे होता, पण नाही, ते वीज जाईल या भीतीने ताबडतोब त्याने काय हे दाबा ते दाबा करून टाकलं आणि 1,93,000 रुपये अकाउंटमधून गेले. तर आता बचत करताना आपण व्यवस्थित जागरूकता वापरतोय, नाही बाबा हे सगळं पट्ट्या मला असंच केलं पाहिजे,
पण इथे माती खाऊ नका. की कसं आहे की सायबर फ्रॉड, ज्याच्या अकाउंटला बॅलन्स आहे त्याच्यावरच नजर असणार आहे, जो कर्जबाजारी आहे त्याच्यावर कोण नजर ठेवणार आहे. त्यामुळे आपण आपले पैसे डायव्हर्सिफाय का ठेवले पाहिजेत, की सगळेच जर एकाच ठिकाणी जमा केले आणि सगळे गेले तर त्याच्यानंतर पश्चात्तापाला जागा उरणार नसते आपल्याकडे. त्यामुळे आपली जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती कायम डायव्हर्सिफाय आपण केली. माझ्याकडे OTP मागतोय, सरळ आपल्या बँकेत कोण तुमचे रिलेशन असतील त्यांना फोन करा, मला असा असा फोन आला होता, तुम्हीच केलाय का, घेऊ नका. तुम्हाला काय पटतंय, मला बाबा एवढंच सेव्हिंग करणं शक्य आहे तेवढं करा, जे जमतंय ते करा. पण कोणाची लाईफस्टाईल, कोणाचं लाईफ स्टँडर्ड बघून जर तुम्हाला स्वतःला ते कॉपी करत असाल तर कदाचित त्याच्यात फेल्युअर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 20 ते 30 ह्या वयवर्षामध्ये तुम्ही जेवढी उडी माराल किंवा जे काही तुम्ही कमवाल त्याच्यावरती तुमचा फ्युचर बेस डिपेंड राहील. सो तुम्हाला कोणाला काही क्वेश्चन असतील तर तुम्ही नक्की विचारू शकता. बोला. सॉरी, हा माईक घ्या. हॅलो सर. बोला. तर सर सध्या मी स्टुडंट आहे, तर माझ्याकडे मंथली एक 500 रुपीजची सेविंग्स राहते पर मंथला. तर मी ते सध्या कुठे इन्व्हेस्ट केले पाहिजेत? नक्कीच. आता 500 आधी मुळात एक ॲप्रिशिएट गोष्ट काय आहे की 500 राहत आहेत, ही सगळ्यात मोठी पॉझिटिव्ह गोष्ट आहे. की माझ्याकडे म्हणजे माझी मानसिकता आहे की माझे 500 राहिले पाहिजेत आणि ते राहत आहेत, ही एक पहिली पॉझिटिव्ह साईन. आता ते 500 म्हणजे वर्षभरात तुम्ही 5 करत ते 6,000 रुपये जमणार आहेत. आता ते 6,000 रुपयामध्ये तुम्ही RD उघडू शकता बँकेमध्ये, की ज्याच्यामध्ये दर महिना तुम्हाला सेव्हिंग राहील. त्याच्यावरती जे काही 8%, 7.5%, 7.5% प्रत्येक बँकांमध्ये रेट वेगळे वेगळे आहेत. पहिलं वर्ष तुम्ही RD करा, तुमचं हे गणित दुसऱ्या वर्षी सुद्धा कदाचित 500 ते 1000 होतील. तुम्ही SIP चालू करा म्युच्युअल फंडमध्ये, की नाही म्हटलं जरी आत्ता मार्केट डाऊन असं तरी SIP मध्ये तुम्हाला कमीत कमी 12% रेट तर नक्की मिळतोय. आत्ता कितीही मार्केट आपटलं तरी पण 12 ते परवा फक्त काहीतरी एकदा 11 मार्केट टाळायचं का असं बिलकुल नाही आहे. अल्टिमेटली तुम्ही जे म्युच्युअल फंडमध्ये जे गुंतवत आहे SIP जे आपण म्हणतो ते म्हणजे काय आहे की आपल्याला शेअर मार्केटमधलं कळत नाही तर आपण बाबा कोणीतरी म्युच्युअल फंड कंपनी पकडले, ते माझे दर महिना 1000 रुपये, 5000 रुपये, 10,000 जे काही तुमची मंथली SIP असेल ते विविध कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवतात. मग त्याच्यात पण तुमची रिस्क डायव्हर्सिफाय होते. त्यामुळे शेअर मार्केटबद्दल विचार करताय चांगली गोष्ट आहे, पण एक्सपर्टच्या सल्ल्याशिवाय हे करू नका. मित्राने सांगितलं नाही तो स्टॉक घे चांगला आहे, माझे असे झाले, अरे बाबा त्याला कोणी सांगितलं आधी याचा विचार करा. कदाचित बाय लक त्यावेळेला ती घटना घडलेली असते, पण नंतर असं होतं अरे बापरे ते एकदम गेलाच की ती कंपनीचा तर काही स्टेटसच नाही आहे. माझ्याकडे एक चार्टर्ड अकाउंटंटचे मध्ये कस्टमर आहेत, ते मला नेहमी सांगतात एस्टॅब्लिश कंपनी, तुम्हाला SIP नाही करायचे ना नका करू, तुम्हाला RD नाही करायचे नका करू. तुमचं बाबा 3000चं बजेट आहे का, ओके, दर महिना टॉप 50 कंपन्यांचा प्रत्येक कंपनीचा एक शेअर घ्यायचा. तुमची रिस्क डायव्हर्सिफाय राहील. बाबा आज मी काय बाबा 3000 आज TCSचा घेतला, पुढच्या महिन्यात माझ्याकडे 2500 राहिले, ओके मी CDSLचा घेतला. त्याच्यात तुम्ही एक शेअर घ्या फक्त. अल्टिमेटली काय होतंय SIP वाले पण तुमचे स्टॉक मार्केटमध्येच गुंतवत आहेत, हे पण तुम्ही तिकडेच टाकताय. तर तुम्हाला असं जर तुमचा पोर्टफोलिओ जर डायव्हर्सिफाय ठेवायचा असेल तर हा तुमच्यासाठी एक चांगला ऑप्शन राहतो. त्यासाठी साधं तुम्ही गुगल केलं तरी तुम्हाला टॉप 50 कंपनी, टॉप 10 काढा, एक शेअर घ्यायचा त्याचा फक्त. त्यामुळे कोणी सांगतंय किंवा त्यातल्या सगळ्याच गोष्टी खोट्या आहेत किंवा सगळ्याच गोष्टी अशा काहीतरी फुगवून सांगते असंही नाही आहे. अल्टिमेटली आपण त्या एका कंपनीच्या कॅपिटलमध्ये ते गुंतवतोय. त्यामुळे त्याचा कंपनीची सगळी बॅकग्राऊंड काय हे काय, एक हल्ली सगळ्यांच्या हातात मोबाईल आहेत, गुगलवरती तुम्ही सर्च केलात की तुम्हाला सगळ्या त्या कंपनीची प्रोफाईल कळते. तर त्याचा काय मागच्या 3 वर्षाचा ट्रेंड आहे ह्याचा स्टडी करून दर महिना एक शेअर घ्या तरी तुमचं त्याच्यामध्ये रिटर्न मिळू शकतं. अजून आहे कोणी? बोला. सर नमस्कार. बोला. सर आपल्याकडे जर आपण सेव्ह केलेले पैसे असतील तर त्याचा आपण आपल्या असेल तर तुमचं अस्तित्व नसणार आहे.
त्यातून ते तुम्ही मगाशी म्हटलं की 50-30-20चा फॉर्म्युला, की 50% माझे बाजूला झाले, घर भाडं भरायचं आहे, किराणा माल घ्यायचा आहे, लाईट बिल भरायचं आहे, टक्के मी तुमच्या अनुभवांवरती खर्च करेन. तुम्हाला एखादे कलागुण येत असतील, मी त्याच्यावरती खर्च करीन. 2 सिच्युएशन असू शकतात. बाबा घरून माझ्याकडे चांगला बॅकअप सपोर्ट आहे आणि मी माझ्यावरती खर्च करायचे का. तुम्ही प्रत्येक महिन्यावाईज तुमची प्रायोरिटी ठरवा. बाबा ओके, मला माझ्या स्वतःच्या मौजेसाठी खर्च करायचे आहेत, पण ते किती राहत आहेत बघ, त्याच्यात जी माझी हाऊस भागेल मी 1 महिना मी त्याच्यावर खर्च करीन. पुढच्या महिन्यामध्ये ओके मी काहीतरी इन्व्हेस्टमेंटचा ऑप्शन शोधीन. त्याच्यानंतर मी एखादा दागिना करीन माझ्यासाठी. तुमच्या फ्युचरसाठी जे काही तुम्हाला हवं आहे त्यासाठी मी काय काय करू शकते या अनुषंगाने जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलीत, की नॉट नेसेसरी की फक्त RD म्युच्युअल फंडच केले पाहिजेत, की बाबा एखादा दागिना केला आहे, एखादा उत्सव आहे, मी त्याच्यामध्ये काही कॉन्ट्रीब्युशन केलं आहे, एखाद्या ठिकाणी देणगी दिली आहे, किंवा स्वतःच्या सेल्फ लर्निंगसाठी मी काही वापरलेत, एखादे कलागुण असेल, मी एखादी कला शिकते, नृत्य शिकते, गायन शिकते, त्याच्यावरती मी इन्व्हेस्टमेंट केलेत, की ह्या गोष्टींसाठी सुद्धा तुम्ही त्या सोर्सचा वापर करू शकता किंवा विचार करू शकता. पण अल्टिमेटली मी म्हटलं तसं की प्रायोरिटी पहिली तुमची सेव्हिंगला राहिली पाहिजे आणि एक सायझेबल बॅलन्स आहे. उद्या इमर्जन्सी आली, 6 महिन्याचं माझ्याकडे सेव्हिंग तयार आहे, मग मी आता माझ्याकडे राहिलेत, आता मी जरा बाकी ठिकाणी मी नजर मारते, असं करून तुम्ही जर केलं तर ते छान बॅलन्सिंग होऊ शकेल असं मला वाटतं. मला विचारायचं होतं कुठे इन्व्हेस्ट करेन ज्याचे रिटर्न्स म्हणजे मी माझे पॉकेट मनी यूज करेन. ओके, सॉरी, आता लक्षात आलं. ओके, ह्याच्यामध्ये तुम्हाला किती रिटर्न्स हवेत हे मॅटर करतं. तुम्हाला काही रिस्क न घेता व्यवस्थित जर ओके मी डोळे मिटले तरी मला 7-7.5% जे बँकांमध्ये हल्ली रेट असतात, तर फॉर एक्झाम्पल एक FD केली, एक्झाम्पल घेऊया, 1 लाख रुपये तुमच्याकडे राहिलेत वर्षाच्या एंडला. नाही बाबा, मला माझी मुद्दल मला स्वीकारायची आहे की मला परतावा किती पाहिजे. तर तुम्हाला हायर रिस्क घेण्याची तयारी असेल तर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये हाय रिस्क कॅटेगरीतले पण काही SIP असतात, त्याच्यामधून तुम्ही हायर रिटर्न तुम्हाला मिळू शकतात. म्हणून मी म्हटलं की तुम्हाला किती प्रपोर्शनमध्ये रिटर्न हवेत ह्याच्यावरती नाही, मला माझी मुद्दल सुरक्षित राहिली पाहिजे. बँकेसारखा ऑप्शन त्याच्यासर कुठलाही नाही. 7.5-8% रेट मिळतो. 1 लाखाचे तुम्हाला वर्षाच्या एंडला 7,000 रुपये मिळणार आहेत, भागिले 12 करा, तुमचा पॉकेट मनी तुम्हाला मिळतो. पण नाही बाबा, मला 20,000 रुपये पॉकेट मनी मिळालाच पाहिजे. मग ती रिस्क घेण्याची ॲपिटेट पण तुमची पाहिजे. जेवढी तुम्ही जास्त रिस्क घ्याल तेवढे जास्त रिटर्न, पण फेल्युअरचे चान्सेस पण तेवढेच असतात. म्हणून रिटायरमेंट नंतर माणसं शेअर मार्केटमध्ये खेळलेली कमी दिसतात. तेव्हा त्यांना कसं दर महिना बाबा नाही बाबा पोटाचा प्रश्न आहे, मग सगळे बँकांकडे वळतात. सिनियर सिटीजनला म्हणून तो रेट ऑफ इंटरेस्ट जास्त असतो बँकांमध्ये. फॉर जनता बँकेचं उदाहरण घेतलं तर नॉर्मलला आपण 7.25% देतो, सिनियर सिटीजनला 7.25% देतो. तर 7.25% त्यासाठीच आहे की त्यांचा उदरनिर्वाह झाला पाहिजे. पण तुमचं जर यंग एज आहे किंवा तुमची रिस्क ॲपिटेट जास्त असेल तर तुम्ही नक्की म्युच्युअल फंडमध्ये गुंतवा, असा माझा तुम्हाला सल्ला राहील, की त्याच्यात आत्ता तुम्हाला जास्त रिटर्न मिळत आहेत. किंवा कारण तुम्हाला ते पॉकेट मनीमध्ये हवेत म्हणून जर तुमची थांबण्याची तयारी असेल तर तुम्ही सोन्यामध्ये गुंतवू शकता. की 3 वर्षापूर्वी सोन्याच्या तोळ्याचा भाव 50,000 रुपये होता, आज तो 1 लाखाला टच करून आला. परत सांगतो की ती डायव्हर्सिफाय असली तर तुम्हाला मिळेल. पण लिक्विड फंड हवे असतील तर म्युच्युअल फंड आहे ऑप्शन, किंवा मग RD मध्ये तुम्ही गुंतवू शकता. याप्रमाणे बोला ना सर. ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचं सिव्हिल वगैरे ज्यावेळेस खराब होतं त्यावेळेस त्यांनी काय केलं? थोडं मला ऐकायला आलं नाही. हां बोला सर. ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचं सिव्हिल खराब होतं त्याच्यानंतर जो त्याला गरज आहे कर्ज वगैरे घेण्याची, त्यावेळेस त्यांनी काय केलं पाहिजे नाही का? खरं आहे. आता मगाशी मी सिबिल संदर्भात छान प्रश्न विचारला यांनी, की असे कस्टमर येतात आमच्याकडे की आता सिबिल खराब झाला आहे, त्याला कोणीच उभं करत नाही आहे. आणि जसं मी म्हटलं की 700च्या खालचा सिबिल म्हणजे त्या माणसाची क्रेडिबिलिटी गेलेली असते, की अरे हा पैसे भरण्यात चुका करतोय. तुमच्या त्या रिपोर्टमध्ये दिसतं की त्याचा EMI एवढे त्यांनी कर्ज घेतले, त्यातले एवढे EMI त्याचे थकलेत, हा व्यवस्थित भरत नाही आहे. पण त्याला खरोखर गरज आहे कर्जाची. आत्ता त्याची प्राथमिक गरज भागवण्यासाठी त्याला कर्जाची गरज आहे. अशा केसमध्ये काही अशा इन्स्टिट्यूट असतात की ज्या सिबिल कन्सिडर न करता तुम्हाला थोडं हायर रेट ऑफ इंटरेस्ट देतात, तिकडे तुम्ही तुमची गरज भागवू शकता. पण सिबिल चांगला करण्यासाठी पण तुम्ही एखादं छोटं कर्ज घेतलं आणि त्याचं रिपेमेंट जर व्यवस्थित ठेवलं तरी तुमचा सिबिल साधारण 8 ते 10 महिन्यांनी तुमचा रिकवर व्हायला लागतो. त्यामुळे मी एका कस्टमरला असं ॲडवाईस केलं होतं, माझ्याकडे आला होता, एक NPA अकाउंट होतं आणि त्याचा गॅरेंटर तो होता, तो पैसे भरत नसल्यामुळे त्याचा सिबिल खराब झाला. आता तुम्हाला बोला साहेब आता ते चांगलं करून द्या. तर म्हटलं तुझ्याकडे 50,000 रुपये आहेत का? तर हो बोलला. म्हटलं माझ्याकडे FD कर. त्याचंच FD लोन मी त्याला करून दिलं. तो दर महिना आता त्याचे हप्ते भरतोय.
तुमची नियमितता सुधारली रिपेमेंटमधली की तुमचा सिबिल चांगला होतो. मग तुम्हाला जर कोणीच कर्ज देत नसेल पण तुमच्याकडे बाबा 50,000 1,00,000 रुपये साधारण काही इन्व्हेस्टमेंट आहे, सरळ FD लोन करायचं किंवा घरात दागिने असेल छोटं मोठं गोल्ड लोन घेऊन टाकायचं, त्याची नियमित परतफेड करायची, 1 वर्षाने तुमचा सिबिल स्कोअर चांगला व्हायला लागतो. याप्रमाणे बोला सर. माझा त्याच रिलेटेड प्रश्न आहे. आपला इथे सर्व यंग जनरेशन आहे. येस. तर पहिल्यांदाच सर्व कर्ज घेणार आहेत, तर पहिल्यांदा सिबिल तयार करण्यासाठी कुठल्या स्वरूपात त्यांनी हे केले पाहिजे? कशाचं परत सिबिल तयार करण्यासाठी पहिलं छोटं कर्ज जे तुम्ही करेक्ट तर कशा पद्धतीने सुरुवात केली पाहिजे? नक्कीच. आपण एक एक्झाम्पल पकडूया 1-2 मिनिटात. साधारण 50,000 रुपये पगाराची पहिली नोकरी लागली. 50,000 रुपये पगाराची आपल्याला एक पहिली नोकरी लागली. थोडं चांगलं स्वप्न बघूया आपण. सगळ्यांना 50,000ची पहिली नोकरी लागली. तर सिबिल जेव्हा तुम्ही काहीच कर्ज घेतलेलं नसतं त्यावेळेला तुम्हाला -1 सिबिल स्कोअर दिसतो. ज्यांनी घेतलंय त्यांना माहिती असेल की -1 म्हणजे काय, नो क्रेडिट हिस्ट्री. आता बँकांमध्ये जेव्हा तुम्ही कर्ज मागायला जाता त्यावेळेला तुमचा सिबिल स्कोअर 700च्या वर असेल तर तुम्हाला कन्सेशनल रेटमध्ये कर्ज मिळतं. 0.25 0.15 असं कन्सेशन रेग्युलर रेटपेक्षा असतं. त्याचा जर तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तुम्ही एक नॉमिनल क्रेडिट कार्ड घ्या, किंवा तुमची जर ती इलिजिबिलिटी बसत नसेल तर मी तुम्हाला जसं म्हटलं की एक साधं FD लोन सुरू करा. घरच्यांकडून असेल, तुमचे 50,000चा पहिला पगार आला, साधं एक 20,000 रुपयाची FD केली त्याच्यासोबत. अल्टिमेटली सिबिलला काय हवं आहे, डेटा पाहिजे. छोट्यातलं छोटं कर्ज, आता तुमचं सेव्हिंग करून त्याच FD समोर तुम्ही जर लोन घेतलं त्याची हिस्ट्री सुरू होते आणि तुमचा सिबिल स्कोअर येतो. तर तुम्हाला जे झेपेल किंवा तुमची जी रिपेमेंट की उद्या काही संकट आले तरी बाबा मी 2,000 रुपयाचं EMI नक्की भरू शकतो, तेवढंच कर्ज घ्या. सिबिल तुमचं किती अमाऊंटचं लोन आहे किंवा त्याचे काय EMI हे काही बघत नसतं, त्याला फक्त रिपेमेंट हिस्ट्री पाहिजे. त्यामुळे तुम्ही छोट्यातलं छोटं कर्ज घेऊन तुमची सिबिलची ही सुरू करू शकता. असं आहे. सर आवाज येतोय? आवाज येतो सर. सोन्यामध्ये हां बोला. सोन्यामध्ये आपण गुंतवणूक करत असताना काय काय काळजी घ्यावी आणि पुढे जाऊन काय काय डिसएडव्हान्टेजेस किंवा ॲडव्हान्टेजेस त्याचे आहेत? नक्कीच. आधी मुळात मी जसं मगाशी म्हटलं की सोनं हा दागिना आजही की त्याला अजून रिप्लेसमेंट नाही आहे. हिरे आहे किंवा प्लॅटिनम आपण म्हणतो की हे हाऊस म्हणून घातले जातात, पण जेव्हा तुम्ही त्याला रिसेल करायला जाता तेव्हा त्याला पटकन भाव किंवा जो आहे गुंतवणुकीचा तो मिळत नसतो. सोनं हे आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे सगळ्यांचा, की लग्न कार्य समारंभाला आपल्याला सोने दागिने लागतात किंवा हाऊस म्हणून काही आपण अलंकार घालतो. त्यावेळेला की तुम्ही पहिले घेताना तुम्ही ज्या सराफाकडून घेताय किंवा ज्या ज्वेलरकडून घेताय त्याच्याकडून तुम्हाला प्रॉपर ऑथराइज बिल मिळतं आहे की नाही, त्याच्यावरती हॉलमार्किंग आहे की नाही, ते किती कॅरेटचं आहे, ह्या सगळ्या पडताळणी केल्यानंतरच तुम्ही ते घेणं अपेक्षित आहे. आणि सोन्यात गुंतवणूक का करावी, जसं म्हटलं की आत्ता माझ्याकडे पैसे आहेत, मी सोन्यात गुंतवून ठेवले, लागलं तर मी अलंकार करीन, आज मला पैसे पाहिजेत ते लगेच सोनाराकडे जाऊन मी त्याचं पैशात परत रूपांतर करू शकतो, ह्यासाठी म्हणून तुम्ही सोन्यात गुंतवणूक केली पाहिजे असं एक मगाशी मी सल्ला दिला. आणि सोनाच्या समोर तुम्ही लोनही घेऊ शकता, त्याला गोल्ड लोन कन्सेप्ट आपण जी म्हणतो की नाही बाबा मला मोठ्या मुश्किलने मी जमवलं आहे, आता मला ते काय करायचं नाही, त्याचं काढायचं नाही आहे, सरळ बँकेत जायचं, त्याच्यासमोर तुम्हाला 9-9.25% आसपास तुम्हाला रेटमध्ये तुम्हाला गोल्ड लोन मिळतं आणि त्याचं रिपेमेंट करा. तात्पुरती गरज तुमची भागते. सोनं लगेच काढलं आहे म्हणून ते विकायलाच पाहिजे असा काही रूल नाही. त्यामुळे तुम्ही गोल्ड लोन करून सुद्धा तुमची गरज भागवू शकता. अजून कोणी? बोला. पर्टिक्युलर कुठल्या लोनची म्हणताय? हां बरोबर. आता फॉर एक्झाम्पल 2 व्हीलर 4 व्हीलरचं घेऊया आपण, तुम्ही जो प्रश्न विचारलात त्याप्रमाणे. कुठल्याही लोनला मॅक्झिमम मर्यादा कुठल्याही बँकेची नसते. बँक आपली मर्यादा ठरवत असते. मला 50 लाखाच्या वर व्हेकल लोन द्यायचं नाही एक्झाम्पल, पण अशी आत्ता मार्केटमध्ये कुठली बँक नाही तुम्ही जर गेलात आणि 2 करोडची मर्सिडीज घ्यायची आणि तुम्हाला नाही म्हणणार आहे असं नसतं काही. पण तुम्हाला किती मिळेल ते प्रत्येक बँकेच्या पॉलिसीवरती आहे. फॉर एक्झाम्पल जनता बँकेमध्ये तुम्हाला 90% कर्ज मिळतं, 10% तुमच्या खिशातलं मार्जिन राहील.
1 कोटीची गाडी घेतली त्यातले 10%, 10 लाख रुपये तुमचे, 90 लाख रुपये आमचे. आता ते 90 लाखाचा EMI बसतो का, हा त्याचा पुढचा प्रश्न असतो की मॅक्झिमम 84 महिन्यापर्यंत तुम्हाला व्हेकल लोन मिळू शकतं. आता 84 महिन्याचा तुमचा EMI किती येतोय आणि तुमच्या सॅलरीतल्या 70% पोर्शनपर्यंतच EMIचं गणित बसू शकतं. मग बाबा नाही ते 50,000चाच EMI बसतोय, मग तुमची गाडीची थोडी छोटी गाडी बघा. त्यामुळे तुम्ही जे घेताय आणि तुमचा EMI आणि ते बसणारं गणित ह्याच्यावरती सगळं ते अवलंबून आहे. तुम्हाला मॅक्झिमम लोन मिळू शकतं 90%, पण किती द्यायचं हे त्या बँकेच्या पॉलिसीवरती डिपेंड आहे. तुम्ही कितीही घ्या, 5-5 करोडच्या गाड्या पण घेतात. आत्ताच मी मागच्या महिन्यामध्ये डिफेंडर दिली होती एकाला 1.5 कोटी, त्याचं गणित बसते, त्यांनी घेतली. आणि त्याच्या गेल्या वर्षी S क्लास मर्सिडीज दिली होती, 2 कोटीची गाडी होती ती. त्यामुळे तुमची जर क्षमता असेल तर बँक तुम्हाला लोन देते, पण ते 90% याप्रमाणे. अजून बोला. सॉरी, नाही, SIP मुळात बँक SIP करत नसतात मित्रांनो. SIP म्युच्युअल फंड कंपन्यांमध्ये गुंतवणूक होते आणि म्युच्युअल फंड कंपन्या स्वतंत्र आहेत, बँक स्वतंत्र आहेत, पण बँकांमध्ये हल्ली म्युच्युअल फंडचा बिझनेस केला जातो. त्यामुळे तुम्हाला अंडर वन रूफ सगळ्या फॅसिलिटी मिळतात. तुम्ही कुठल्या बँकेत जा, मला SIPत गुंतवणूक करायची असं सांगा, तिथे कोण ना कोण म्युच्युअल फंड एजंट त्यांचा टायअप असतो, तिकडे तुमची गरज भागू शकते. ओके, सो आय होप सॅटिस्फाय झाला असाल तुम्ही. ओके, थँक्यू व्हेरी मच. शुअर. थँक्यू सो मच सर. सकाळी आपलं मन शांत झालं, लिडरशिप काय आहे आपल्याला कळलं, आर्थिक साक्षरता कळली,